सहकार महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा पैलू ज्याला कुणीही कितीही इच्छा असेल, कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करू शकत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणावर सुरुवातीपासूनच सहकाराचा मोठा प्रभाव राहिलाय। खरं तर सहकार हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं एक साधन होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। मी हे सगळं सांगतेय कारण सहकार क्षेत्रातला सगळ्यात आघाडीचा स्तर म्हणजे सहकारी साखर कारखाना। राज्यातील असाच एकेकाळचा आघाडीचा असलेला शिरूरमधील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना मागील काही कालावधीपासून बंद होता, जो आता पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून 184 कोटी रुपयांच्या कर्जाची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे। त्यामुळे यानंतर हा कारखाना सुरू होणं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कल्याण होणं हे अग्रक्रमावर असणं अभिप्रेत आहे। मात्र तिथेच आता शिरूरमध्ये या कारखान्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतीवरून राजकारण, तेही श्रेयवादाचं राजकारण आता रंगायला सुरुवात झाली आहे। इथे राष्ट्रवादीचेच दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात समोर आले। त्यामुळे नक्की काय घडले शिरूरमध्ये? घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास काय सांगतो? इथे कोणाची सत्ता राहिलेली आहे आणि आता या कारखान्याला मदत नक्की कोणामुळे मिळाली आहे? या सगळ्या गोष्टीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास पाहिला तर हा कारखाना केवळ शिरूर तालुक्यातला एक साखर कारखाना नाही, तर पवार कुटुंबाच्या राजकीय आणि सहकारातील प्रवाहाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिलाय। 1990 मध्ये या कारखान्याची स्थापना झाली। सुरुवातीला घोडगंगा सहकारी साखर कारखाना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कारखान्याची धुरा संस्थापक अध्यक्ष आणि दिवंगत आमदार रावसाहेब पवार यांनी सांभाळली। त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उभारणी झाली आणि पुढच्या काळात हा कारखाना शिरूरच्या राजकीय आणि आर्थिक घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावू लागलाय। रावसाहेब पवार यांच्यानंतर त्यांचे पुत्र आणि शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी कारखान्याचं नेतृत्व केलं। पुढे या कारखान्याचं नामकरण रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना असं करण्यात आलं। 2022 मध्ये पवार कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीकडे या कारखान्याचं नेतृत्व आलं आणि अशोक पवार यांचे पुत्र ऋषिराज पवार यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। म्हणजे जवळपास 3 दशकाहून अधिक काळ या कारखान्याशी पवार कुटुंबाचं नातं हे राहिलेलं होतं। मात्र मागील काही काळामध्ये कारखाना आर्थिक संकटात सापडला आणि अखेर त्याचं कामकाज बंद पडलं। कारखाना बंद राहिल्याचा सर्वात मोठा परिणाम ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांवर झाला होता। शेतकऱ्यांसमोर ऊस कुठे द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला, तर दुसरीकडे कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगारांच्याही रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला। त्यामुळे घोडगंगा पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने होऊ लागली आणि आता या मागणीला आर्थिक आधार मिळण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे। राज्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या 5 सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ म्हणजेच NCDCच्या माध्यमातून कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या 5 कारखान्यांसाठी एकूण 1263 कोटी 17 लाख रुपयांचं कर्ज प्रस्तावित करण्यात आलंय। यामध्ये पुणे जिल्ह्यातील 3 कारखान्यांचा समावेश आहे। भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्यासाठी 447 कोटी रुपये, इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी 361 कोटी 41 लाख रुपये आणि शिरूरमधील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकरिता 184 कोटी 92 लाख रुपयांचं कर्ज प्रस्तावित करण्यात आलेलं सांगितलं जात आहे। आणि याशिवाय अहिल्यानगरमधील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी कारखान्यासाठी 49 कोटी 85 लाख रुपये, तर सोलापूरमधील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी 199 कोटी 14 लाख रुपयांचं कर्ज सुद्धा प्रस्तावित आहे। दरम्यान घोडगंगा कारखान्याला मिळणारी ही आर्थिक मदत महत्त्वाची आहे, कारण कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी भांडवली गुंतवणूक आणि खेळत्या भांडवलाची गरज आहे आणि त्यासाठी NCDCच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा मार्ग आता काढला जातोय। साखर आयुक्त कार्यालयाकडून अहवालातील त्रुटींची पूर्तता करून नवीन अहवाल सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे सुद्धा सादर करण्यात आलाय आणि त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय पातळीवर सुद्धा गती मिळताना दिसतेय। पण याच प्रक्रियेमध्ये शिरूरच्या राजकारणाने सुद्धा प्रवेश घेतलाय। गेल्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये घोडगंगा कारखाना सुरू करण्यासंदर्भात बैठकही घेतली आणि या बैठकीला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके हे उपस्थित होते। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि साखर आयुक्त संजय कोलते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। मात्र या बैठकीतून एक गोष्ट राजकीय दृष्ट्या चर्चेत आली, ती म्हणजे कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक पवार तसंच विद्यमान अध्यक्ष ऋषिराज पवार यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं नव्हतं।
आणि इथूनच शिरूरच्या राजकारणामध्ये नाराजीचा सूर उमटला। पवार समर्थकांनी या बैठकीवर आक्षेप घेतला, कारण ज्या कारखान्याशी पवार कुटुंबाचं अनेक दशकांचं नातं आहे, त्याच कारखान्याला पुन्हा सुरू करण्यासाठी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये पवार कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनाच दूर ठेवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे आणि यामागे राजकीय गणित असल्याचं देखील पवार समर्थकांचं म्हणणं आहे। दरम्यान कारखाना पुन्हा सुरू करण्याचं श्रेय अशोक पवारांना मिळू नये यासाठी त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप हा केला जातोय। आणि दुसरीकडे आमदार माऊली कटके यांची भूमिका पाहिली तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी घोडगंगा कारखाना पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटके यांनी कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे हा संघर्ष आता कोण कारखाना सुरू करणार यापेक्षा कोणाच्या प्रयत्नातून कारखाना सुरू झाला या प्रश्नाभोवती आता फिरताना दिसतंय। दरम्यान शिरूरमध्ये माऊली कटके आणि अशोक पवार हे दोन्ही नेते वेगवेगळ्या राष्ट्रवादी गटांचं प्रतिनिधित्व करतायत। त्यामुळे घोडगंगा कारखान्याच्या निमित्ताने या दोन्ही गटांमधला राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिरूरमध्ये राजकीय समीकरणं बदलली आणि अशोक पवारांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली, तर माऊली कटके हे अजित पवार गटाचे आमदार म्हणून पुढे आले। त्यामुळे एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असलेलं जुनं नेतृत्व आणि दुसरीकडे अजित पवार गटातून पुढे आलेलं नवं नेतृत्व, अशी ही राजकीय विभागणी आहे आणि घोडगंगा कारखाना या दोन्ही गटांसाठी त्यामुळेच महत्त्वाचा ठरतोय। कारण सहकारी संस्था म्हणजे केवळ संस्था नसते, तर तिच्याशी शेतकरी जोडलेले असतात, कामगार जोडलेले असतात, गावागावातील आर्थिक व्यवहार जोडलेले असतात आणि त्याचबरोबर स्थानिक राजकीय समीकरणं सुद्धा जोडलेली असतात। आणि याच कारणामुळे कारखाना पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया म्हणजे शिरूरमध्ये राजकीय प्रभाव वाढण्याची संधी ठरू शकते। दरम्यान अशोक पवारांसाठी हा कारखाना त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वारसाशी जोडलेला आहे, तर माऊली कटके यांच्यासाठी कारखाना सुरू करण्याचं काम म्हणजे आपल्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास मजबूत करण्यासाठी सुद्धा ही एक संधी आहे। आणि त्यामुळे दोन्ही बाजूंकडून या मुद्द्यावरून राजकीय भूमिका आता घेतली जाते। तिथेचा कारखाना सुरू होण्यावरून पुन्हा एकदा चर्चेत येतोय आणि घोडगंगा कारखान्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी यापूर्वीच सरकारवर आणि अजित पवार गटावर टीका सुद्धा केली होती। शिरूर विधानसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेत शरद पवारांनी दावा केला होता की घोडगंगा कारखाना सुरू करण्यासाठी NCDC कडून पैसे मंजूर झाले होते आणि बँकेचेही पैसे देण्यासाठी कसलीही हरकत नव्हती। मात्र राज्य सरकारकडून हे पैसे देण्यास अडचण निर्माण केली जात होती आणि आपण आणि अशोक पवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याचं सांगताना शरद पवारांनी या प्रकरणात एका नेत्यामुळे अडथळा निर्माण झाल्याचा आरोप केला होता आणि याच वेळी त्यांनी घोडगंगा कसा चालू होतो बघतोच असा टोला देखील लगावत अजित पवारांवर निशाणा साधला होता। दरम्यान या सभेमध्ये अशोक पवारांनी सुद्धा शरद पवारांवरील आपली निष्ठा स्पष्ट केली आणि आपण शरद पवारांची साथ सोडलेली नाही आणि गद्दारीचा शिक्का आयुष्यभर जात नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती। यातून शिरूरमधील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधला संघर्ष किती खोलवर गेला हे सुद्धा दिसून आलंय आणि आता त्याच संघर्षाला घोडगंगा कारखान्याच्या माध्यमातून नवा मुद्दा मिळालाय। मात्र या सगळ्या राजकीय संघर्षामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बाजूला पडू नये आणि तो म्हणजे शेतकरी। कारखाना बंद असल्यामुळे या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय आणि कारखाना सुरू झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांना ऊस गळपासाठी पुन्हा एक पर्याय उपलब्ध होईल, कामगारांना रोजगार मिळेल आणि कारखान्याशी जोडलेल्या परिसरातील आर्थिक व्यवहारांना सुद्धा चालना मिळू शकणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणत्या नेत्याचं श्रेय मोठं आहे यापेक्षा कारखाना प्रत्यक्षात कधी सुरू होतो हे महत्त्वाचं आहे। आणि आता पुढचा टप्पा आणखी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 184 कोटी 92 लाख रुपयांच्या कर्जाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी कधी मिळणार आणि कारखाना प्रत्यक्षात नेमका कधी सुरू होतो याकडे शिरूरच्या शेतकऱ्यांचं आता लक्ष लागलंय। मात्र त्याचवेळी घोडगंगा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याचं श्रेय नेमकं कुणाला मिळणार यावरून राजकीय संघर्ष सुद्धा रंगलाय। तरी शिरूरच्या राजकारणात कोणाचं वजन वाढणार हेही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या सगळ्या विषयावरचं आपलं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।